जय श्री कृष्ण सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक व त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आज आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत व श्लोकही जाणून घेणार आहोत। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे, इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो मनुष्य पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही। तसेच त्याच्यावर देवी देवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा इतर पित्र इत्यादींचा ऋणही राहत नाही। तर हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट उदाहरण पुढील श्लोकांत केले जाईल। तर श्रीकृष्ण येथे अर्जुनाला सांगतायत की जो मुकुंदाला शरण जातो त्याच्यावर कोणाचंही ऋण राहत नाही। तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात। आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे। आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक। हे पार्था, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होशील। तर या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला। आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात। वैदिक शब्दशोक निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे विस्तृत वर्णन करण्याची गोष्ट म्हणजे संख्या होय आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञान होय। योग्य इंद्रियां संग्रहाची संबंधित आहे। अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता। आपले आख्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण धृतराष्ट्रपुत्र चुलते। तर आपण याचं पुढील जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। तर आज आपण एका श्लोकाचं तात्पर्य जाणून घेणार आहोत, कारण हेच तात्पर्य खूप मोठं आहे। बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करता आपण सुखी आहोत असे त्याला वाटत होते। दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवर आधारित होत्या। बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुखही। तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात की याचं तात्पर्य काय आहे। नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुखही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत। म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगवायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता। पुढे ते सांगत होते की मज भगवंतांसहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वतः निश्चय असते। सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वतत्व होते, वर्तमान काळात स्वतत्व होते आणि भविष्यातही सर्वांचे स्वतत्व अबाधितच राहील, कारण जीवाला सनातन काळासाठी स्वतत्व आहे। आपण केवळ विविध प्रकारचे देहांतर करीत राहतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वतत्व अबाधित ठेवतो। आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे। आत्मा आणि शरीर यांच्याविषयी विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती संबोध शब्दशोकाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे। तोयता कपिलांचा सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही।
नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचाही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात। या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते। वेदांमधील वर्णनांवरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्म्यांचे प्रवेशित केले आहे। हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला भोगता समजत आहेत। ही मानवता वृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते। तर याचं पुढील जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। ही भोगक्षता रूपी टिकून राहते। मोक्षासमयी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो। हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो। या प्रकारे त्याची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते। अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं की अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरु मानलेला आहे आणि श्रीकृष्णांनीही अर्जुनाला त्यांचा शरण मानलेला आहे। तर आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात। श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याविषयी सांगतील। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याचेच ते वर्णन करतील। या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे। मात्र हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तींना स्थापित होऊ शकत नाही। तर आज आपण एका श्लोकाचा अर्थ जाणून घेतला व त्याचं तात्पर्यही जाणून घेतलं। तर याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे। तर याचं तात्पर्य मी पुढील व्हिडिओमध्ये जे आपलं तात्पर्य या श्लोकाचं सांगायचं राहिलेलं आहे ते मी माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम।